तर लातूरमध्येही काहीशी अशी स्थिती आहे। लातूर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू होती, तर जिल्ह्यातील प्रमुख नदी नाले हे ओसंडून वाहत आहेत। तर मुख्य नदी म्हणून ओळख असलेल्या मांजरा नदीला पूर आलेला आहे। पावसाची रिपरिप सुरू असताना मांजरा धरणात 42% इतका पाणीसाठा शिल्लक आहे। मांजरा धरणावर 16 बॅरेजेसमध्ये 75% इतका पाणी आहे। तर त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय। त्यासोबतच कुणीही वाहत्या पाण्यात उतरू नये असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय। हवामान विभागाकडून लातूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आलाय। लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसापासून पावसाची रिपरिप जी आहे ते सुरू आहे। त्यामुळे जे आहे नदीला मांजरा नदीला जी आहे आता पूरस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। मांजरा धरणावरल्या 16 बॅरेजेस मध्ये आता जवळपास 75% इतका पाणीसाठा उपलब्ध झाल्यामुळे प्रशासनाकडून जे आहे नदीकाठच्या गावांना जो आहे तो आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आज बैलपोळा हा सण आहे, त्यामुळे शेतकरी जे आहेत नदीपात्रामध्ये उतरण्याची शक्यता आहे बैलला धुण्यासाठी। मात्र प्रशासनाकडून जे आहेत कुणीही या नदीपात्रामध्ये वाहत्या नदीमध्ये उतरू नये असा प्रशासनाकडून जो आहे तो इशारा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ही मांजरा नदी जी आहे लातूर जिल्ह्यामधली प्रमुख नदी आहे, ही मांजरा नदी आता पूरस्थिती निर्माण झालेली आहे। दुतर्फी जी आहे भरून पूर्णपणे ही नदी वाहत आहे। त्यामुळं जिल्ह्यामधली जी प्रमुख मानली जाणारी जी ही नदी आहे या नदीला आता पूरस्थिती निर्माण झालेली आहे। एकंदरीत जर पाहिलं तर लातूर जिल्ह्यामधले या 3 दिवसापासून होणाऱ्या पावसामुळे आता नदीकाठच्या गावांना जो आहे प्रशासनाकडून इशारा देण्यात आलेला आहे। सुनील कांबळे, NDTV मराठी, लातूर।